नकारे असे छळू, नकारे असे वाभाडे काढू, बोललो नाही तरीही बोलता आणि बोललो तरीही बोलता, 200 दिवस बोललो नाही त्यावरून बोलता, 200 दिवसांनी बोललो तरी त्यावरूनही बोलता। पुन्हा एकदा आमदार झालो पण पालकमंत्री नाही, मंत्रीपद मिळालं पण ते देखील टिकलं नाही। आता तेवढा बंगला उरलाय तो देखील सोडू म्हणता। मुंबईत राहायला घर नाही, राहायचं कुठं तुम्हीच सांगा। कुणी घर देता का रे घर, या डीएम ला कुणी घर देता का रे घर। एक आमदार बंगल्या वाचून, मंत्री पदा वाचून, सहकार्यांच्या माये वाचून, मुख्यमंत्र्यांच्या दये वाचून मुंबईच्या गल्ली बोळात हिंडत आहे, जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे। कुणी घर देता का रे घर। खरच सांगतो मतदारांनो, डीएम आता थकून गेलाय। कोर्टात, मंदिरात, दवाखान्यात अर्धा अधिक तुटून गेलाय। आरोपांच्या लाटांवरती, वादविवादांच्या जाळावरती जेब झुंजा घेऊन घेऊन डीएम आता थकून गेलाय। जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडतंय। खरच सांगतो बाबांनो, या डीएम ला त्याचं डीएम पणच नडतंय। कुणी घर देता का रे घर। डीएम ला बंगला नको, सातपुड्याचा थाट नको, मित्र नको, शत्रू नको, कोर्टामधली केस नको। एक हवं लहान घर पंख मिठून पडण्यासाठी, एक हवी मंत्रीपदाची खुर्ची या डीएम ला बसण्यासाठी। आणि विसरू नका बाबांनो, एक कोपरा हवाय मागल्या खोलीत मौन धारण करण्यासाठी। कुणी घर देता का रे घर, या डीएम ला कुणी घर देता का रे घर।